नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारनं हटवल्यानंतर बरं झालं, ब्याद गेली, महाराष्ट्राची सुटका झाली, अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. ब्याद गेली असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं. महाराष्ट्राची सुटका झाली अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. महाराष्ट्राच्या मागची साडेसाती गेली, हे गेले, ते गेलं, बरं झालं, अशा जवळपास राष्ट्रवादीच्या गोटातून बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्या. म्हणूनच या व्हिडिओचं शीर्षक बरं झालं, ब्याद गेली, साडेसाती संपली अशा अर्थाने मी ठेवलंय. मित्रो, राज्यपाल महाराष्ट्रामध्ये आले आणि राज्यपालांनी महाराष्ट्रामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मराठी शिकणारा राज्यपाल महाराष्ट्रातून निघून गेला. बरंच झालं. राजभवनातल्या सगळ्यात जुन्या गोष्टी शोधून काढून त्याचं नूतनीकरण करणारा, राजभवनाचं लोकभवन करणारा राज्यपाल निघून गेला. बरंच झालं ना. ब्याद आणि साडेसाती या शब्दांचा वापर करायचा असेल तर मला साडेसाती या शब्दावरून 7.5 राज्यपालांची नावं देखील तुम्हाला सांगावी लागतील. या राज्यपालांना काय म्हणायचं हे जरा साडेसाती, ब्याद, पिढा केली असं म्हणणाऱ्यांनी ठरवून घ्यावं. राज्यपाल या पदाचा उपयोग कसा केला जातो किंवा कसा करून घेतला गेला हे या सगळ्यातून स्पष्ट होईल. एक पहिल्यांदा नाव येतं जे आपण सगळ्यांनी ऐकलंय, भाऊंच्या तोंडून ऐकलंय, बाकीच्या तोंडून ऐकलंय, ते म्हणजे आंध्र प्रदेशचे त्यावेळेसचे राज्यपाल ठाकूर रामलाल. ठाकूर रामलालनी 1983 साली आंध्र प्रदेशमध्ये एक चमत्कार घडवला होता. एन.टी. रामाराव आपल्या शस्त्रक्रियेसाठी विदेशात गेलेले असताना या ठाकूर रामलालनी एन.टी. रामाराव यांचं सरकार बदलून टाकलं आणि नवा मुख्यमंत्री नेमून टाकला. पुढे याच रामलालांचा निर्णय अवैध ठरला आणि पुन्हा एन.टी. रामाराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. शेवटी केंद्राच्या सरकारला रामलाल यांनाच बदलावं लागलं आणि तिथे शंकर दयाळ शर्मा यांना राष्ट्रपती म्हणून राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं. हे एक. जरा पुढचं नाव सांगतो. पी व्यंकटसुबैया. पी व्यंकटसुबैया हे राज्यपाल होते कर्नाटकचे. त्यावेळेला हेगडे आणि बोम्मई यांच्यामध्ये सत्तांतराची प्रक्रिया चालू होती. जनता पार्टीचं सरकार होतं, रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री होते. पुन्हा बोम्मईचं सरकार आलं, S.R. बोम्मईचं सरकार आलं आणि हे बोम्मईचं सरकार पाडून 1983 साली राज्यपालांनी पाडून टाकलं होतं अवैधरित्या आणि पुढे बोम्मईनी ही केस जिंकली होती. राज्यपालांचं नाव आहे के व्यंकटसुबैया. सरकार कोणाचं होतं केंद्रात हे मी सांगण्याची वेगळी गरज नाहीये. दुसरं एक नाव आहे गणपतराव तपासे. साधारण 1982चा काळ. आता मी तिसरं नाव सांगतोय, साडेसातीतलं तिसरं नाव सांगतोय. गणपतराव तपासे. 1982चा काळ. हरियाणाचे मुख्यमंत्री होते देवीलाल आणि भजनलाल यांनी यावेळी बंड केलेलं होतं. देवीलाल यांचं सरकार पाडण्याचं श्रेय, अवैधरित्या पाडण्याचं श्रेय जातं ते गणपतराव तपासे यांना. हे तिसऱ्या क्रमांकाचे राज्यपाल मी तुम्हाला सांगतोय, ज्यांनी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून या सगळ्या राज्य सरकारची शिरकाण केलेलं होतं. आणखी एक नाव आहे खूप महत्वाचं, रोमेश भंडारी. हे रोमेश भंडारी 1998 साली उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. त्यावेळेला कल्याण सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. कल्याण सिंगांचं सरकार रातोरात बरखास्त करून जगदंबिका पाल यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं होतं. कल्याण सिंग इलाहाबाद म्हणजे प्रयागराज हायकोर्टामध्ये गेले आणि तिथे त्यांनी यावर हे सगळं अवैध असल्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा कल्याण सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. हे अजून एक नाव सांगतोय. हे नाव क्रमांक 4 रोमेश भंडारी. अजून एक आहे नाव क्रमांक 5 सय्यद सिप्ते रझी. हे सय्यद सिप्ते रझी झारखंडचे राज्यपाल होते. हा 2005चा प्रसंग आहे. 2005 मध्ये देखील या सय्यद सिप्ते रझीनी झारखंडचं सरकार बरखास्त केलेलं होतं आणि पुढे हाच निर्णय बदलण्यात आला होता. बूटा सिंग देशाचे गृहमंत्री राहिले होते. हे बूटा सिंग पुढे बिहारचे राज्यपाल झाले आणि यांनी नितीश कुमार आणि भाजपचं सरकार बरखास्त करून टाकलं. विधानसभा बरखास्त केली होती. न्यायालयानं हा निर्णय देखील फिरवलेला होता. बूटा सिंग हे झालं नाव तुम्हाला सांगितलं 6वं. आणि 7वं नाव सांगतो
हंसराज भारद्वाज, येदियुरप्पा यांचं कर्नाटकातलं सरकार, जेव्हा जेव्हा दुसरी असं सरकार येतं, येदियुरप्पा यांचं कर्नाटकचं सरकार 2009 साली अशाच असंवैधानिक पद्धतीनं पाडलेलं होतं. अर्धा प्रसंग मला सांगायचा आहे, हा देवगौडांच्या काळातला आहे. तो म्हणजे गुजरातच्या राज्यपालांनी सुरेश मेहतांचं सरकार पाडून तिथे वेगळं सरकार आणलेलं होतं काँग्रेसच्या मदतीनं. काँग्रेसकडं 45 आमदार होते, 46 राष्ट्रीय जनता पक्षाकडं म्हणजे वाघेलांच्या पक्षाकडे आमदार होते. वाघेलांनी भाजप फोडलेली होती आणि 91 जागाच्या आधारावरती हे सरकार बनलेलं होतं. त्या गुजरातच्या विधानसभेत जो काही अभूतपूर्व गोंधळ झाला होता तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. या 7.5 राज्यपालांनी जितक्या असंवैधानिक पद्धतीनं ही सरकार पाडलेली आहेत, तेवढ्या असंवैधानिक पद्धतीनं महाराष्ट्राच्या राज्यपालांनी इथलं सरकार पाडलेलं नाही, हे लक्षात घ्यावं लागेल. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना तुमच्याकडून 40 आमदार निघून गेल्याचं समजतं आहे, विधानसभेत तुम्ही फ्लोअर टेस्ट घेतला पाहिजे अशी सूचना केली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः होऊन राजीनामा दिला आणि सांगितलं की मला फ्लोअर टेस्टला सामोरं जायचं नाही. उद्धव ठाकरेंना भगतसिंह कोश्यारी यांनी पदावरून पायउतार केलेलं नाही आहे. उद्धव ठाकरे मैदान सोडून निघून गेलेले होते, एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आणि भगतसिंह कोश्यारीवरती ब्याद असं बिरुद लावून आपण त्यांना बरं झालं गेले असं म्हणतो. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असेल मंडळी? स्वतःहून सोडायचं आणि म्हणायचं की मला काढल्या गेलाय. महाराष्ट्राच्या राज्यपालावर आणखी एक आरोप केला जातो, तो म्हणजे 12 आमदारांना नियुक्ती न देण्याचा. एक बायको असताना दुसरी करून दुसरीच्या बायकोसोबतच्या मेवणीसोबत लफडं करणाऱ्या माणसाला कलाकार म्हणून विधान परिषदेवर नियुक्त करण्याची यादी दिली जात असेल तर अशा यादीतल्या माणसांना विधान परिषदेवर नियुक्त करायचं की नाही याचा अधिकार राज्यपालांच्याकडे असतो आणि राज्यपाल त्यांच्या अधिकाराप्रमाणे वागले, चुकीच्या माणसांना विधान परिषदेवर घेतलं नाही, यासाठी भगतसिंह कोश्यारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करायला हवं आणि म्हणूनच मी त्यांना ब्याद म्हणत नाही. आता राहिला प्रश्न, राज्यपालांना ब्याद, 7.5, महाराष्ट्राच्या मागची पिढा गेली असं म्हणून तुम्ही आता ट्विट करत असाल, फेसबुक पोस्ट करत असाल, टीव्हीवर बोलत असाल, सावधान मंडळी. काय आहे, जितके जितेंद्र आव्हाड, जितके शरद पवार, जितके सुषमा अंधारे महाविकास आघाडीकडे आहेत, तितक्याच या दर्जाची माणसं उद्या भाजपमध्ये असू शकतात. आणि आणखी कोणाला तरी बरं झालं ब्याद गेली, बरं झालं पिढा गेली असं कोणी म्हटलं तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये रणकंदन माजेल. हे व्हायला नकोच आहे. कोणत्याही माणसाच्या विषयी अशा स्वरूपाची विधानं व्हायला नको आहेत, हे कृत्य करायला नको आहे. मला कौतुक वाटतं अजित पवारांचं, ज्यांनी पुण्यातल्या प्रचार सभेत राज्यपालांचे फोटो लावलेले फुगे आकाशात सोडायला नकार दिला. यासाठी अजित पवारांचं खरं कौतुक वाटतं की त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. राज्यपालाच्या संवैधानिक पदावर या अर्थाच्या टिप्पण्या करताना उद्या आपल्या नेत्याबाबत देखील अशा टिप्पण्या होऊ शकतात, याची जाणीव ज्या लोकांच्या मनात असते ना, त्यांनाच राजकारण कळलं असं म्हणता येतं. आपल्या नेत्यावर बोलल्यावर मात्र लोकांना शिव्या घालायच्या आणि इतर वेळी मात्र आपणच ती भाषा वापरायची, हे योग्य नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.